विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे बोलते तारेमध्ये. सुबोध आणि दीप्ती सोबतच्या या गप्पा छान रंगलेल्या आहेत. तर ती गाणी फार सुंदर झाली आहेत. एकूण मला ऐकायला आवडेल या सगळ्या गाण्यांविषयी तुमच्याकडून. ही रेडिओ जॉकी दाखवल्यामुळे रेडिओवरती जी विविध प्रकारची गाणी लागतात तशी ती गाणी वाजतात आणि त्याच्या बॅकग्राऊंडवरती सीन्स किंवा त्याचे मोंटाजेस घडतात. त्यामुळे लिपसिंग असलेलं एकही गाणं नाही आहे. त्यातलं हिंदी गाणं माझं खूप आवडतं आहे, माझं स्वतःचं. आनंदीने ते फार ब्रिलियंटली गायलं आहे. कहाँ चल पड़ी जिंदगी क्या पता तुम्हारा मेरा तोड़ के राबता. गाणी लोकांना खूप आवडत आहेत, लक्षात राहत आहेत, सतत वाजवत आहेत लोक. आणि आपल्या चित्रपटाचं गाणं जेव्हा वाजतं कुठेही तेव्हा ते आनंद देणारच असतं. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कुठलंही गाणं पूर्ण वाजवलं गेलेलं नाहीये. एक संध वाजवलं गेलेलं नाही चित्रपटात. तुम्ही चित्रपटात पण. येस, कारण प्रत्येक स्टँजाचा मूड वेगळा आहे. इट्स व्हेरी झोनल सॉन्ग. तर ते खूप रिलेट होतं आणि त्यामुळे जसे जसे टप्पे आमच्या चित्रपटात आहेत, इमोशनल टप्पे किंवा त्याप्रमाणे त्याचे स्टँजाज चपकल बसलेत त्याच्यात. तर आय थिंक दॅट इज द इंटरेस्टिंग थिंग. गिरीश सरांची आणि अविनाश विश्वरीची ही कमाल आहे. कमाल आहे. मी जसं मगाचपासून आपण म्हणतोय की सगळ्या गोष्टी बदलत जातात हळूहळू. करिअरच्या बाबतीत मी 1-2 प्रश्न विचारले. तसंच करिअरमध्ये आणखीन एक आम्हाला बदल दिसतोय की बऱ्याच सिनेमांनंतर तो आता रोमॅन्टिक फिल्म्सकडे वळायला लागलायस हळूहळू. कोण आहे गुरु तुझा या बाबतीतला इंडस्ट्रीमधला? कोणाला मानतोस तू? लवगुरू. जोशी, स्वप्नील. फुगेनंतर सगळं बदललेलं आहे बरं का. फुगेसाठी सगळं बदलायचं होतं ॲक्च्युली. हे खरं तर खूप आधी घडलं पाहिजे होतं. जे आता घडतंय, ज्याला आपण म्हणतो ना की स्मशानात जाताना लोकांना आयुष्य कळतं ना, तसं माझं झालंय की अरे जे मी म्हणजे 25-26 वर्षाचं असताना मी इंडस्ट्रीमध्ये आलो तर तेव्हा मला मिळालं पाहिजेत ना हे रोल आयडियली. तर तेव्हा मी कवडसे वर सारख्या फिल्म करत होतो की ज्याच्यात मी वयवर्ष 22 ते वयवर्ष 65 वगैरे असं सगळं करून झाल्यानंतर आता मला हे म्हणजे आता खरं तर आता मी वेगळ्या प्रकारचे सिनेमे जे मी आत्ता बालगंधर्व लोकमान्य असतील हे मी आत्ता केले पाहिजेत. तर ते मी आधी केलेत आणि आता मी तिकडे चाललो आहे जे खरं तर मी तेव्हा केले पाहिजे होते. पण म्हणून मी काय सातत्याने रोमॅन्टिक फिल्म करत बसणार नाही. मी आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे करतो आणि त्याच्यातला एक भाग रोमॅन्टिक सिनेमा आहे. रोमॅन्टिक सिनेमा माझं आयुष्य नाही आहे. मला खूप वेगवेगळ्या भूमिका करायच्या आहेत. पण मला ते सुद्धा करायचं आहे कारण जे मी आयुष्यात केलं आहे ते मी सिनेमात नाही केलं असं मला वाटायला नको होतं. तर तुम्ही दोघे एकमेकांना इतकं चांगलं ओळखताय तर काय गिफ्ट सजेस्ट कराल एकमेकांसाठी? कारण एक तर लिव्हिंगचा विषय आहे त्यामुळे लिव्हिंग सारखं रिलेशन मे बी सरप्राईजेस आणि गिफ्टवर जास्त टिकतं, जास्त दिवस टिकतं असं म्हणायला हरकत नाही. फक्त तीच गोष्ट नसते त्यात, पण टिकू शकतं जास्त. अशा वेळेला तुम्ही एकमेकांसाठी काय गिफ्ट सजेस्ट कराल? मला लगेच उत्तर पाहिजे. मी खूप काही देऊ शकते त्याला पण त्याला वाचनाची आवड आहे त्यामुळे त्याला मी हवे तितकी पुस्तकं दरवेळेला नवीन नवीन कुठून शोधून त्याला मी देऊ शकते. त्याचे ते लाड मी पुरवूच शकते. आणि तू काय देशील दीप्तीला? तिला अन्नाची गरज आहे. ही कॅन नेव्हर बी सिरियस अबाउट मी यू नो. मी तिला उत्तम खायला घालेन असं माझं तिला गिफ्ट असेल. तो आजपर्यंत खाऊ घालतोच आहे पण रिझल्ट आज दुपारी ट्रीट मिळेल तुला. पण या नोटवर मी तुम्हाला एक छानसं गिफ्ट देणार आहे. सो बघूया आपण तुमचं गिफ्ट काय आहे. कुरमुरे वगैरे असतील, चणे फुटाणे वगैरे. काकडी आहे, असं भोपळा आहे. सुबोध भावे यांचा नेक्स्ट सिनेमा काकडी. भोपळा, फुलावर, मी काही खरेदी केलेली फुलगोबी, गाजर जे दाखवतात आम्हाला अनेक निर्माते किंवा दिग्दर्शक चांगला रोल दे ना तुला असं म्हणतात. हे मी छान स्वच्छ धुवून लोकांनाही चारू शकते. बरं, पुढचं गिफ्ट आहे काय आहे जरा आमच्या प्रेक्षकांना दाखवा. लवगुरू त्याचा मी फोटो. माझा लवगुरू स्वप्नील आयला. स्वप्नील, मी 30 दिवस तुझ्याबद्दल इतकं ऐकलंय आणि मला तसं वाटायला लागलं होतं 30 दिवस की साधारण अजून एक अँगल आहे आणि स्वप्नील तू काम करतोस आमच्यासोबत. इतकं तू तुझ्याबद्दल बोलतो, कौतुक करतो आणि आय थिंक म्हणूनच तुमची केमिस्ट्री खूप छान दिसली आहे फुगेमध्ये. आणि ही आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट होती की कुठलाही हिरो हिरोईन पेक्षा सुद्धा तुमच्या 2 मित्रांची केमिस्ट्री ही जगातली सगळ्यात उत्तम केली.
क्या बात आहे. अशीच केमिस्ट्री आम्हाला या सिनेमातनं सुद्धा दिसते आणि आम्ही सगळे ते एन्जॉय करतोय. तुम्ही सुद्धा ती एन्जॉय करू शकता. त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, जवळच्या चित्रपटगृहात जायचं आहे आणि कुठल्याही कंडिशन शिवाय तो चित्रपट पाहायचा आहे. सो या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच. आज सुबोध आणि दीप्ती सोबतच्या गप्पा आपण मारल्या. अशाच गप्पा इतरही मराठी सेलिब्रिटींसोबत मारणार आहोत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बोलते तारे. तोपर्यंत माय बोली पहा, मस्त रहा.